नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा शाही तुकडा. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा असा हा शाही तुकडा आज आपण बनवणार आहोत. अगदी अर्ध्या तासामध्ये हा शाही तुकडा बनवून तयार होतो. चला तर बघूयात कसा बनवायचा आहे ते. मी प्रियांका तुमचं स्वागत करते मेजवानी विथ प्रियांका या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे. ते आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 लिटर दुधापासून शाही तुकडा बनवणार आहे. तर हे जे दूध आहे ते आपल्याला याला पहिल्यांदा छान उकळी काढून घ्यायची आहे. त्या अगोदर आपल्याला शाही तुकड्यासाठी लागणारे ब्रेड. तर सुरुवातीला आपल्याला या ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. ते मी इथे अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने या ब्रेडच्या सर्व कडा ज्या आहेत त्या काढून घेते. अगदी शाही पद्धतीने मस्त असा हा आपल्याला शाही तुकडा इथे बनवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे ब्रेडचा वापर करणार आहे आणि आता या सर्व कडा मी इथे काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर मी याचे 4 भाग करणार आहे. तुम्हाला जसे हवे त्यानुसार तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. तर इथे सर्व कडा काढून झालेल्या आहेत. आता मी याचे 4 भाग करून घेते. तर सुरीच्या सहाय्याने अशा प्रकारे मी त्रिकोणी कापून याचे 4 भाग करून घेणार आहे, जेणेकरून आपले जे तुकडे आहेत ते छान असे दुधामध्ये मस्त असे खाण्यासाठी अगदी सहजरित्या खाता येतील असे हे तुकडे तयार होतील. तर अशा प्रकारे मी त्रिकोणी काप करून इथे घेतलेले आहेत. आणि आता हे ब्रेडचे जे तुकडे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यामुळे त्याची एक वेगळीच टेस्ट जी आहे ती शाही तुकड्याला येते. तर तुम्ही तुपामध्ये देखील तळू शकता, त्याचबरोबर तेलामध्ये तळलं तरीही चालेल. पण तुपामध्ये तळलं तर त्याची जी टेस्ट आहे ती अप्रतिम अशी लागते. तर मी इथे घेतलेलं आहे तेल. तर मी इथे तेलामध्येच हे तुकडे जे आहेत ते तळणार आहे. तेल छान गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅस मीडियम करून यामध्ये मी हे ब्रेडचे जे तुकडे आहेत ते टाकलेले आहेत. आणि आता आपल्याला याला छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान असे आपले जे टोस्ट असतात तर त्या टोस्टसारखे होतील. अशा प्रकारे आपल्याला ते छान तळून घ्यायचे आहेत. आणि असे हे मीडियम गॅसवरच मी इथे तळून घेणार आहे, जेणेकरून ते करपले जाणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन रंग याला आलेला आहे. आणि इथे मस्त असे हे टोस्ट तयार झालेले आहेत. आपले ब्रेडपासून बनवलेले टोस्ट इथे रेडी झालेले आहेत. तर अशाच प्रकारे मी सर्व ब्रेड जे आहेत ते तळून घेणार आहे. आणि तेही लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला याला तळून घ्यायचे आहे. तर मी इथे हे सर्व ब्रेडचे तुकडे जे आहेत ते तळून घेतलेले आहेत. आणि छान असे क्रिस्पी असे आपले हे कुरकुरीत ब्रेड इथे ब्रेडचे टोस्ट इथे तयार झालेले आहेत. आणि आता हे आपण साईडला ठेवून देऊयात. आणि आता आपलं जे दूध आहे ते बघूयात. तर दुधाला देखील छान अशी उकळी आलेली आहे, साई छान आलेली आहे. ती आता आपण साई मोडून घेऊयात. आणि जसजशी साई येत राहील तशी साई आपल्याला याला इथे मोडत राहायची आहे, जेणेकरून आपलं दूध जे आहे ते छान घट्ट होईल, छान मलईदार होईल. तर त्यासाठी तर एक 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता दूध जे आहे ते एक 20 ते 25% दूध जे आहे ते आपलं छान आटलेलं आहे. आता या आटलेल्या दुधामध्ये मी 2 ते 3 चमचे इथे मी साखर टाकणार आहे. आणि साखर टाकल्यानंतर आपल्याला आपण जे ब्रेड तळून घेतले होते ते फक्त यामध्ये बुडवून काढायचे आहेत. तर खूप जास्त असे काही त्याच्यामध्ये ठेवायचे नाही आहेत, जस्ट बुडवून काढायचे आहेत. आणि तुम्ही एका डब्यामध्ये किंवा प्लेटमध्ये ते सेट करून ठेवू शकता, ज्यामध्ये तुम्हाला हा शाही तुकडा ठेवायचा आहे. तर मी इथे अशा प्रकारे काचेचा बाऊल घेतलेला आहे. त्यामध्ये मी हे ब्रेडचे जे तुकडे आहेत ते सेट करून ठेवणार आहे. आणि जस्ट बुडवून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. तर असे का करायचे, जेणेकरून तुमच्या ब्रेडमध्ये तुम्ही जेव्हा दूध आटवल्यानंतर जेव्हा त्या ब्रेडवरती आटवलेले दूध किंवा ती जी रबडी असते ती जी तुम्ही त्यावर टाकणार आहात तर ती घट्ट झाल्यामुळे पूर्णपणे शोषून घेतली जात नाही ब्रेडमध्ये. त्यामुळे तुम्ही ब्रेड जे आहे ते अशा प्रकारे थोडेसे दुधामध्ये बुडवून घ्यायचे आहे, जेणेकरून ते थोडेसे सॉफ्ट होतील.
तर इथे तुम्हाला असं वाटेल का मग ते तळायचेच कशाला, जर ते अगोदरच सॉफ्ट असतात, मऊ असतात, तर ते तळायचे कशासाठी. पण हे जेव्हा तळले जातात तेव्हा त्याची जी टेस्ट असते ती अतिशय उत्तम लागते. तर अशा प्रकारे मी इथे सेट करून घेतलेलं आहे. एका बाजूला इथे मी एक अर्धी वाटी इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये आपण यातलंच थोडंसं दूध टाकून ही मिल्क पावडर जी आहे ती मिक्स करून घेऊयात. आणि ही मिल्क पावडर आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा असंच दूध आटवून घेतलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे मी मिल्क पावडर जी आहे ते मिक्स करून घेतलेली आहे आणि या दुधामध्ये आपण मिक्स करून पुन्हा एकदा दूध जे आहे ते मी इथे मीडियम गॅसवरच ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा याला हलवत राहायचं आहे. त्याचबरोबर मी यामध्ये केसरसुद्धा टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दूध जे आहे ते अगदी आपलं 50% इतकं आटत आलेलं आहे. छान असं घट्टसर दिसत आहे. आणि आता मी टाकणार आहे साखर. तर इथे मी पाव वाटी इतकी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने गोड जे आहे ते कमी जास्त करू शकता. शाही तुकडा हा बऱ्यापैकी गोड असतो, त्यामुळे मी इथे पाव वाटी साखरेचा वापर केलेला आहे. अगदी योग्य प्रमाणात एवढं गोड जे आहे ते होतं. तर इथे दूध देखील आपलं बऱ्यापैकी मस्त असं आटलेलं आहे, छान असं आटत आलेलं आहे. खूप जास्त घट्ट होईपर्यंत दूध आपल्याला इथे आटवायचं नाही आहे. तर इथे बऱ्यापैकी दूध आपलं आटलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकलेली आहे पाव चमचा इतकी वेलची पूड. ती आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. आणि इथे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात. इथे दूध आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. मी याला थोडंसं थंड करून घेते आणि त्यानंतर आपण ब्रेडवरती टाकूयात. आणि आता हे ब्रेड मी इथे सेट करून घेतलेले आहे. त्यावरती आता आपलं हे दूध मी इथे टाकणार आहे. आपली जी रबडी आहे ती यावरती आपण टाकून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा याला घट्टपणा, दाटसरपणा आलेला आहे. आणि हे जसं थंड होत जातं तसं दूध जे आहे ते आणखी दाटसर होत जातं. त्यामुळे खूप जास्त आटवायचं नाही आहे आपल्याला. तर ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य अशी ही आहे. तर अशी ही रबडी मी इथे टाकून घेतलेली आहे. त्यावरती मस्त असे ड्रायफ्रूट आपण इथे टाकून घेऊयात. मी इथे पिस्ता, काजू, बदाम तुम्हाला दुधामध्ये टाकायचे असतील तर तसे तुम्ही टाकलेत तरीही चालतील किंवा असे वरतून गार्निश केलेत तरीही छान वाटतात. तर अशाच प्रकारे मी दोन्ही जे डबे मी इथे घेतलेले आहेत त्यामध्ये ही रबडी जी आहे ती टाकून घेते, छान असं सेट करून घेते. आणि आपण इथे जे ड्रायफ्रूट वापरत आहोत त्यामुळे याला एक मस्त असा हा शाही असा लुक येत आहे. तर असा हा शाही तुकडा आपला इथे तयार झालेला आहे. इथेही मी छान असे ड्रायफ्रूट टाकून काजू, पिस्ता, बदाम तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही यामध्ये टाकून सेट करू शकता. आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. आणि तुम्ही ज्यावेळी तुम्हाला खायचे आहे त्यावेळी तुम्ही थंड याला सर्व करू शकता. तर मी इथे तुम्हाला तोडून देखील दाखवते. आणि अगदी सहजरित्या हा शाही तुकडा जो आहे, आपलं ब्रेड जे आहे ते अगदी सहजरित्या त्यामधून कट होत आहे. आणि काय सांगू तुम्हाला, याची जी टेस्ट आहे अतिशय लाजवाब अशी ही टेस्ट लागते याची. तर तुम्ही नक्की करून पहा. हा शाही तुकडा खूप अप्रतिम लागतो. डेझर्टसाठी मस्त असा हा पर्याय आहे. तर आजची ही शाही तुकड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.